नमस्कार, मी देखील ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हेल्थ यांच्या माध्यमातून ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय। आपण ह्या व्हिडिओमध्ये बघत आहोत की आपल्या ज्या एनर्जीज असतात त्या डिस्चार्ज कशा करायच्या। त्याचं एक उदाहरण म्हणजे प्राण ऊर्जा ही कशी डिस्चार्ज करायची आणि किती एक्सटेंड पर्यंत ती करायची हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हे समजून घेण्याच्या आधी एक सुंदरसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला ही ऊर्जा कितीपर्यंत किंवा किती एक्सटेंड पर्यंत तुम्हाला डिस्चार्ज करायची आहे हे तुम्हाला समजेल। तर होतं असं की एकदा महादेव आणि माता पार्वती हे दोघं जण बसलेले असतात। त्यावेळेला पार्वती महादेवांच्याकडे हट्ट करते की मला तंत्रविज्ञान सांगा। तर महादेव म्हणतात ठीक आहे की मी तुला तंत्रविज्ञान शिकवतो, तर तू काही तयारी करून ये। तर माता पार्वती म्हणतात की मग मी काय करू। तर भगवान महादेव म्हणतात तिला की जा आणि तू आंघोळ करून ये। तर माता पार्वती म्हणते की नाही, मी आता आंघोळ करून आलेली आहे, तुम्ही मला असंच शिकवा। महादेव म्हणतात नाही, जा आणि आंघोळ करून ये। तर ज्या वेळेला माता पार्वती जातात आणि परत आंघोळ करून येतात, खाली बसतात, त्यावेळेला महादेव त्यांना परत सांगतात की तू आंघोळ नाही केलेली आहेस, तू परत जाऊन आंघोळ करून ये। तर असा इन्सिडन्स आहे तो बऱ्याच वेळेला घडतो। शेवटी माता पार्वती वैतागतात आणि म्हणतात की हा काय नक्की प्रकार आहे, नसेल तर नाही म्हणून सांगा, आंघोळ तर मी केली आहे। तर भगवान म्हणतात की नाही, तू जा आणि आंघोळ करून ये। हा इन्सिडन्स असा रिपिटेशन त्याचं वाढतं की एका पॉइंटला माता पार्वतीला असं रिअलाइज होतं की त्या खूप थकल्यात, पण हा जरी थकवा असला तरी ज्या वेळेला एक क्षण असा आला की ज्या वेळेला त्यांनी पाणी अंगावरती घेतलं त्या क्षणाला त्यांचा थकवा असू दे किंवा काही असू दे, एक अशी अवस्था आली की ज्याच्यामध्ये त्या मोमेंटला त्यांना पूर्णत्व आल्याचं एक फील आला। पूर्णत्व आलं म्हणजे काय की कुठेतरी त्यांना शांतता आणि स्टेबल झाल्याचं जाणवलं। याचाच अर्थ असा आहे की ज्या वेळेला तुम्ही एखादं काम हे रिपीटेडली करता किंवा जोपर्यंत तुम्हाला अशी अनुभूती होत नाही तोपर्यंत तुमची प्राण ऊर्जा ही प्रमाणामध्ये एक्सटेंड डिस्चार्ज त्याचा होत नाही किंवा ती ऊर्जा प्रमाणामध्ये राहत नाही। तर अशीच माहिती आपण घेऊयात ह्या व्हिडिओमध्ये, इथेच थांबूयात। पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात आणि पुढच्या माहिती जाणून घेऊयात। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का माझा युट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का फेसबुकला किंवा इन्स्टाला बघत असाल तर माझं पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हे नेहमी लक्षात ठेवा की कर्माला मेनू नसतो। भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।